नमस्कार. आज आपण ऍप्लिकेशन ऑफ इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी बघणार आहे. त्यामध्ये दोन भाग आपण पार्ट करणार आहे. एक पहिला पार्ट आहे मोनो ॲटॉमिक गॅसेस साठी इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी काय रोल प्ले करते, आणि दुसरं डायॲटॉमिक गॅसेस साठी एनर्जी इक्विपार्टिशन ऑफ एनर्जी काय रोल प्ले करते. तर वन बाय वन आपण बघू. त्याच्यासाठी जो आपण रेशो जो आपण बघणार आहे दॅट इज नोन एज गॅमा. गॅमा इज नथिंग बट द रेशो ऑफ स्पेसिफिक हीट ऑफ at constant pressure to the specific heat at constant volume. हे रिलेशन बघणार आणि त्याची व्हॅल्यू जी काय आपण कॅल्क्युलेट करणार आहे ती प्रॅक्टिकली आपण कन्फर्म करायची आहे. तर आता पहिला पार्ट आपण बघू की फॉर मोनो ॲटॉमिक गॅस. फॉर दॅट वी हॅव टू कन्सिडर वन गॅस सिलेंडर. सो दिस इज द गॅस सिलेंडर. Consist the gas of monoatomic gas. So all the molecules are atomic. So that is single molecule. If this gas consists n number of particles, n number of particles याच्यामध्ये आहेत असं आपण सपोज करूया. Now, according to equipartition of energy, काय सांगते की each molecule has different degrees of freedom in different directions and having the same amount of energy in each degree of freedom. That means if we consider this as a monoatomic gas, that means each molecule is a spherical and only single, that is the atomic level molecule. It can move in different directions. Already we have seen that it can move along x-axis, y-axis and z-axis. That means single molecule has 3 degrees of freedom, x, y, z. And according to this equipartition of energy, we know that this molecule has some energy in this direction, some energy in y direction and some energy in z direction. But this is same amount of energy. That means 1 by 2 kT in along y direction, 1 by 2 kT, and along z direction also 1 by 2 kT. याचा अर्थ काय की एक मोलिक्यूल, तुम्ही कोणताही एक मोलिक्यूल घेतला तो 3 डिग्री ऑफ फ्रीडम न डायरेक्शन, त्याची 3 डिग्रीज ऑफ फ्रीडम आहेत, पैकी प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला इक्वल अमाउंट ऑफ एनर्जी आहे. सो एव्हरेज कायनेटिक एनर्जी इन ईच डिग्री ऑफ फ्रीडम, एव्हरेज दॅट मीन्स ई एव्हरेज आपण कॅल्क्युलेट केलेलं होतं. ई एव्हरेज इज गिवन बाय 1/2 kT. ना आता आपण सपोज करा एक मोलिक्यूल आपण कन्सिडर केलं आणि एक मोलिक्यूल कन्सिडर केल्यानंतर त्याची एव्हरेज व्हेलॉसिटी x डायरेक्शन 1 by 2 kT आहे, y डायरेक्शन 1 by 2 kT आहे, z डायरेक्शन 1 by 2 kT आहे. याचा अर्थ त्या एनर्जीकडे किती मोलिक्यूल, किती एनर्जी आहे टोटल, या डायरेक्शनला 1 by 2 kT, या डायरेक्शनला 1 by 2 kT आणि या डायरेक्शनला 1 by 2 kT. म्हणजे 3 डायरेक्शननं वेगवेगळी एनर्जी आहे. सगळ्यांची बेरीज केला तर या मोलिक्यूलकडे किती एनर्जी आहे आपण काढू शकतो. याचा अर्थ बघा की एनर्जी associated with each molecule म्हणजे किंवा आपण one molecule with one molecule is equal to 3 डिग्री ऑफ फ्रीडम आहे आणि प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला किती आहे 1 by 2 kT. 3 डायरेक्शन 3 ची बेरीज केला की 3 ने मल्टिप्लाय करा म्हणजेच तुम्हाला काय मिळेल की इथं आपल्याला मिळेल 3 by 2 kT. 3 by 2 kT. Is it? Now,
एक मॉलिक्यूल कन्सिडर केला तर 3/2 kT. We have supposed that there are n number of particles. So now energy associated with n number of particles किंवा n number of molecules is equal to काय असेल, एका मोलिक्युलला इतकं तर n number of molecule किती असेल, n ने मल्टिप्लाय करा. सो n 3/2 kT असणार. लक्षात आलं. सो दिस इज द एनर्जी असोसिएटेड विथ n number of molecules. म्हणजेच दिस एनर्जी इज असोसिएटेड विथ द टोटल गॅस. टोटल गॅस कडे किती एनर्जी आहे हे सांगायचं काम यानं केलं. ही एनर्जी म्हणजेच त्याची इंटरनल एनर्जी असणार. दिस इज नोन एज द इंटरनल एनर्जी. सो नाउ वी कॅन राइट दिस एनर्जी ऑफ गॅस इज नथिंग बट U. Then U must be equal to 3/2 NKT. Do you understand? So this energy associated with n number of gas molecules is nothing but total volume of the gas consisting n number of molecules is nothing but energy or internal energy. This is denoted by U. U is given by this. आता U इतका असेल, आता U is equal to U divided by T करूया. T या बाजूला आहे तर काय होईल, U is divided by T is equal to 3/2 kT है, sorry NK that is equal to 3/2 NK म्हणजे R, that is gas constant. हे समजलं का तुम्हाला सगळ्यांना? U divided by T, ही हा जो T आहे तो या बाजूला डिवाइड केला, 3/2 NK राहिला, 3/2 NK लिहिला, N into K. N म्हणजे काय, अवॉगाड्रोज नंबर. K म्हणजे काय, दॅट इज बोल्टझमॅन कॉन्स्टंट. यांचं मल्टिप्लिकेशन काय येणार, R येणार. हे आपण थर्मोडायनामिक्स मध्ये बघितलेलं आहे. N च्या ऐवजी आपण Na लिहिला, अवॉगाड्रोज नंबर. K च्या ऐवजी Kb लिहिला, बोल्टझमॅन कॉन्स्टंट, दॅट इज इक्वल टू R कॉन्स्टंट. वन मोर कॉन्स्टंट. So what is this? Energy divided by time, energy divided by temperature. What is that? This is nothing but specific heat. Already we have defined. That is specific heat. इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवलाय आपण. व्हॉल्यूम जर कॉन्स्टंट असेल तर we can define CV is equal to this du च्या ऐवजी मी काय लिहितो, डेल्टा U लिहितो. T च्या ऐवजी डेल्टा T लिहितो. तर आपल्याला काय येईल, हेच म्हणजेच U डिवाइडेड बाय T इज इक्वल टू 3/2 R असणार. हे समजलं सगळ्यांना? सो दिस इज द इक्वेशन नंबर 1. सो दॅट मीन्स द स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम इज गिवन बाय 3/2 R. Already we know the relation, that is Cp minus Cv is equal to R. Equation number 2. Cp minus Cv is equal to R. ही व्हॅल्यू हे ऑलरेडी आपण डिराइव्ह केलेलं आहे मागच्या वर्षी आणि या वर्षी आपण डायरेक्ट घेऊया. सो Cp is equal to काय मिळेल आता आपल्याला, Cp is equal to Cv या बाजूला घ्या, Cv plus R. Cv किती आहे, 3/2 into R plus R. म्हणजेच काय मिळेल आपल्याला, Cp is equal to, so Cp is equal to 3/2 R असेल तर हे 2 ने याला मल्टिप्लाय केला की 5/2 R मिळेल. Is it? So now we can define the thermodynamic another quantity ratio. That ratio is given by gamma. This is the ratio of specific heat at constant pressure to the specific heat at constant volume. That means the ratio is, that is purely mathematical value, that is Cp divided by Cv is equal to, Cp किती आहे याला इक्वेशन नाव देऊया आपण, इक्वेशन नंबर 3. Cp किती आहे, 5/2 R आहे इक्वेशन नंबर 3 वरून. किंवा आपण याला आपण काय करूया, इथं ब्रॅकेट करूया. याची व्हॅल्यू Cv is equal to 3/2 R आहे आणि Cp is equal to इथं जी व्हॅल्यू आहे ती 5/2 R आहे.
इथं 3/2 R येईल Cv ची व्हॅल्यू, म्हणजे इथं R कॅन्सल झालं, 2 कॅन्सल झालं तर 5/3 येईल, म्हणजे याची व्हॅल्यू किती येईल सांगा. सो दिस इज द व्हॅल्यू ऑफ that is the gamma. So for monoatomic gas molecule, gamma is equal to 1.8. So this is the experimentally tested value, which comes to be very exactly same value. That means what we have supposed that equipartition of energy, that means energy possessed by molecule in each degree of freedom is this, and you put this value for monoatomic gas molecules, then the ratio, that ratio is defined as, it is a constant, that ratio is Cp divided by Cv is equal to 1.8, and this is exactly good. आता आपण बघूया दुसरा रिलेशन, that is the application, second application, that is for diatomic molecules. Diatomic molecules किंवा diatomic gases. Diatomic gases. Again same consideration करा सगळीकडे. Consider the gas in a cylinder consisting n number of molecules, that is capital N number of molecules. Same number of molecules आपण consider करायचं. Each molecule is a diatomic, means that is there are 2 atoms. So this is one atom and another atom. It is bounded by a rigid support. This is a rigid support, and it has the 3 translational degree of freedoms. Already we have discussed about it. That is along x, y and z direction, 3 translational degree of freedom and 2 rotational degree of freedom. That means along y-axis, along z-axis. So that means each molecule has how many degree of freedoms? 5 degree of freedoms. 5 degree of freedom. According to equipartition of energy, this gas molecule has equal energy in all directions as well as in rotational. That means energy associated with a molecule in each degree of freedom, is equal to 1/2 kT. How many degrees of freedom is there? There are 5 degrees of freedom. That means it will become N now. You can understand this. This is in each degree of freedom, it is equal to 1/2. And now we can write the same sentence, energy associated with a molecule in 5 degree of freedom is equal to 5/2 kT. Do you understand this? 5/2 kT. Now, this energy is of one molecule. Consider there are n number of molecules. भरपूर number of molecules इथे आहेत. तर n number of molecules ला काय असेल? Same energy associated with n number of gas molecules is equal to एका molecule एक काय? n number of molecule किती असेल? 5/2 n kT. मी डायरेक्टली लिहितोय. n न मल्टिप्लाय ला फक्त करायचं. This energy is nothing but internal energy. Already आपण मागच्या याच्यामध्ये बघितलं U is an internal energy. So U now is equal to 5/2 n kT, or it can be written as 5 divided by 2 RT. RT काय आलं? RT is nothing but n into K, that is equal to R, that is gas constant. किंवा U is equal to
U divided by T is equal to 5 divided by 2 into R. So this is the value of energy per unit temperature is equal to this value. Already we have derived equation number 1 आपण म्हणूया. आता आपण स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम काय डिफाइन केलं आपण, दॅट इज डेल्टा क्यू डिवाइडेड बाय डेल्टा टी. म्हणजेच यालाच आपण क्यू इज एनर्जी, इथे यू मानलेली आहे त्याला क्यू मानला तरी चालेल. सो दॅट इज यू डिवाइडेड बाय टी दॅट इज इक्वल टू किती असेल, यू डिवाइडेड बाय टी आता ऑलरेडी व्हॅल्यू आपण मिळवलेली आहे 5u डिवाइडेड बाय 2 into r. So this is the equation for, that is Cp, equation number 2. We know the relation Cp minus Cv is equal to R. So Cp is then equal to Cv plus R. So that is equal to Cv ची व्हॅल्यू किती आली 5 by 2 R plus इथं काय असणार, इथं R असणार, ही व्हॅल्यू R ची इथं आली. So this gives rise to Cp is equal to, this is Cp. Cp is equal to काय येणार 7 by 2 R. So this is equation number 3. सगळ्यांना समजलं का बघा. गॅस कन्सिडर केला, n नंबर ऑफ गॅस मॉलिक्युल्स आहेत, एक गॅस मॉलिक्युल पकडला, त्याचे 5 डिग्रीज ऑफ फ्रीडम, प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला 1/2 एनर्जी आहे 1/2 kT. 5 डिग्री ऑफ फ्रीडमला इतकी एनर्जी असणार 5 टाइम्स 1/2 kT असणार. एका मॉलिक्युलचं 5 डिग्रीचं झालं, तसं n नंबर ऑफ मॉलिक्युलचं किती असणार 5/2 n kT असणार. मग n kT n k च्या ऐवजी आपण r सबस्टिट्यूट केला आणि u डिवाइडेड बाय t व्हॅल्यू मिळवली. दिस u डिवाइडेड बाय t इज नथिंग बट स्पेसिफिक हीट ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम. दिस इज इक्वल टू 5/2 r. So now Cp divided by Cp minus Cv हे रिलेशन आपल्याला माहिती आहे. Cp is equal to Cv plus R ही आपल्याला माहिती आहे. आणि मग आता आपण काय करूया की गॅमा, that is the relation gamma, that is constant. It is the ratio of specific heat at constant pressure to the specific heat at constant volume. So that must be equal to, Cp ची व्हॅल्यू आपल्याला माहिती आहे 7/2 R आणि Cv ची व्हॅल्यू माहिती आहे 5/2 R. R कॅन्सल 2 कॅन्सल होईल आणि आपल्याला व्हॅल्यू मिळेल 7/5 is equal to 1/4. So this value of gamma for diatomic molecule exactly coincides with the experimental value, and therefore we can say that the equipartition of energy, that is the supposition in equipartition of energy by Maxwell, is correct. So this is the application of equipartition of energy to monoatomic molecule as well as